नर्मदे हर रामकृष्ण हरी। नर्मदा मैयाची पायी परिक्रमा करत असताना नेमावर पासून म्हणजे नाभिकुंड या नेमावर स्थानापासून 5 किलोमीटर अंतरावरती तुरनाल इथं रात्री आमचा मुक्काम झाला। आणि रात्री मुक्काम झाल्यानंतर मैयाच्या अगदी समीप अगदी तटावरती मैयाचा मुक्काम होता। आज सकाळी तुरनालहून प्रस्थान करून सकाळीच मैयाचं अप्रतिम दर्शन आम्हाला झालेलं आहे। कडाक्याची थंडी पडलेली आहे, अत्यंत सोसवत नाही अशी थंडी इकडे आहे। तरीसुद्धा या कडाक्याच्या थंडीमध्ये आमचे परिक्रमावासी अत्यंत भावनिष्ठेनं आणि मैयाच्या प्रति हृदयामध्ये अपूर्व प्रेम घेऊन पूर्णत्वाने प्रेम घेऊन आमचे परिक्रमावासी परिक्रमा करत आहेत। आमचे बजरंग महाराज असतील, नर्मदे हर, तदनंतर ज्ञानेश्वर महाराज कोलते असतील। महाराजांची दुसरी परिक्रमा आहे। महाराज, काय अनुभव आहे? तुमची दुसरी परिक्रमा आहे आणि दुसऱ्या परिक्रमेचा तुमचा अनुभव काय आहे? नर्मदे हर परिक्रमा करत असताना खरंच एक अविलक्षण आनंद येतो आणि होता होईल तोपर्यंत परिक्रमा ही तरुण वयात व्हायला पाहिजे। कारण संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे आपलं की तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात, किंवा जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको। म्हणजे आपले हातपाय जोपर्यंत चांगले आहे तोपर्यंत तीर्थयात्रा जायला चुकायला नाही पाहिजे। म्हणून या संतोक्तीप्रमाणे मनुष्याने तीर्थयात्रा करणं खूप गरजेचे आहे आणि सांगण्यासारखे अनुभव खूप आहेत। पण जास्त न सांगता मैयाच्या किनाऱ्याने चालत असताना एक अविलक्षण आनंद असतो आणि मैयाच्या जवळ जर कधी आपण आश्रमामध्ये निवासस्थानी थांबलो तर तोही आनंद एक विलक्षण असतो। आम्ही रात्री तुरनाल या गावामध्ये परशुराम आश्रम त्या ठिकाणी मुक्कामी होतो। अत्यंत उत्कृष्ट भोजन आणि विश्रांतीची व्यवस्था होती। त्या ठिकाणी थांबल्याच्या नंतर उदाहरण जर द्यायचं ठरलं तर परिक्रमा करत असताना कुठल्याच गोष्टीची आठवण येत नाही। हा एक विलक्षण आनंद आहे। आणि आता तुम्ही बघू शकता आम्हाला सकाळी आम्हाला या ठिकाणी एक पूल पार करायचा आहे आणि तो पूल आम्ही एकदम आनंदाने पार करणार आहोत। बघा, या भागामध्ये सुद्धा परिक्रमावासियांची सेवा करण्यासाठी किती सुख सुविधा असतात बघू शकता तुम्ही। अगदी पुलातून सुद्धा जाता येत नाहीये तरी सुद्धा एक छोटासा प्रयत्न नर्मदा मैया इकडे वाचली आणि नर्मदा मैयाची कृपादृष्टी बालकांवरती आहे आणि बालक मैयाच्या किनाऱ्याने परिक्रमेचं मार्गक्रमण करत आहेत। तुम्ही बघू शकता नर्मदे हर या ठिकाणी आम्ही करोदी माफी या ठिकाणी आलेलो आहे। करुणाधाम आश्रम अन्नक्षेत्र सुंदर असा आश्रम आहे। परिक्रमावासी चालत आहेत, बघू शकता तुम्ही। बघा मैया नर्मदे हर हा घाट आहे। अगदी इकडं सूर्य भगवान आहेत, सुंदर असा नजारा आहे। नर्मदे हर भगवान, नर्मदे हर परिक्रमावासी आहेत। सुंदर असं मंदिर आहे नर्मदे हर, बघू शकता तुम्ही मंदिर। भोलेनाथाचंच मंदिर आहे मैयाच्या किनाऱ्यावरती। नर्मदा मैयाचं मंदिर आहे, अगदी सुंदर असं बघू शकता। नर्मदे हर सगळी व्यवस्था आहे तिथे नर्मदे हर। नर्मदे हर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। अगदी मैयाच्या किनाऱ्यावरती महादेवाचं मंदिर आहे, पाताळेश्वर महादेव मंदिर, करुणाधाम आश्रम साध्यव भिरुंदा या ठिकाणी आलेलो आहोत। आजचे 12:30 वाजलेले आहेत। तुम्ही मंदिर बघू शकता, काम चालू आहेत।
आणि या ठिकाणी परिक्रमावासी आलेले आहेत. मैयाचं पात्र बघू शकता. आता या ठिकाणी भोजन प्रसादीचा लाभ घेणार आहेत. नर्मदे हर भगवान बघू शकता. सुंदर असा आश्रम आहे भेरुंदा या गावामध्ये. तर परिक्रमावासियांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. नर्मदे हर बघू शकता तुम्ही. सुंदर असं नियोजन आहे. मंदिराचं बांधकाम पण सुंदर असं आहे. काम चालू आहे आश्रमाचं. नर्मदे हर.